जय शिवराय. इथे येण्यासाठी आपल्याला भाजे लेण्यांपासून जाणाऱ्या पायऱ्यांचा वापर करून जंगलातील पायवाटेने इथे यावे लागेल आणि त्या पायवाटेने आल्यानंतर आपण ह्या मारुतीच्या देवळाजवळ याल आणि याच्याच बाजूला 2 गुहा आहेत. या गुहेमध्ये 30 ते 40 जण राहू शकतात एवढी मोठी ही गुहा आहे. या गुहेमध्ये तुम्हाला अजूनही चुन्याच्या भिंती पाहायला मिळतील. बाहेर आल्यानंतर तुम्हाला दरवाजाच्या वरच्या बाजूला कमलाची नक्षी पाहायला मिळेल आणि त्यानंतर दुसऱ्या दरवाजाकडे तुम्ही जाल तेव्हा त्या दरवाजाच्या वर गणेशाची मूर्ती कोरलेली पाहायला मिळेल. अशी मूर्ती जास्तीत जास्त करून ही मंदिराच्या वरच्या बाजूसच असते. कातळात कोरलेली मारुतीची मूर्ती व खडकातील खोदीव खोल्या पाहायला मिळतात. मारुती मूर्ती पासूनच पायरी मार्ग सुरू होतो. खडकात खोदलेल्या पायऱ्या व उजव्या बाजूचा ताशीव खडक खूप आकर्षक दृश्य दिसते. पावसाळ्यात या पायऱ्यांवरून वाहणारे पाणी पर्यटकांना आकर्षित करते. ह्या पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण गड माथ्यावर येतो आणि गड माथ्यावर आल्यानंतर डाव्या उजव्या बाजूला विस्तीर्ण पठार व समोरच टेकडी वजा बालेकिल्ला नजरेस पडतो. दरवाजाच्या समोर डाव्या बाजूला राज सदर पाहायला मिळते. तसेच तोफ पाहायला मिळते. अशी ही 10 फूट लांबीची दुसरी तोफ आहे. एक तोफ आपण पाहिली असेल पहिल्या व्हिडिओमध्ये जी चिलखती बुरुजाच्या इथे आहे आणि ही दुसरी तोफ. या तोफेवर राजचिन्ह असलेले गुलाबाचे मुकुट व इंग्लिशमध्ये ER ही शब्दे कोरलेली आढळतात आणि ह्या तोफा ब्रिटिशांनी खिळे मारून निकामी केलेल्या आहेत. तोफेपासून पुढे गेल्यानंतर तुम्हाला महादेवाचे मंदिर दिसेल. मंदिराच्या समोरच तुम्हाला दीपमाळा पाहायला मिळेल आणि ही वैशिष्ट्यपूर्ण असलेली दीपमाळा ह्याच्यावर तुम्हाला गणपती व मारुतीच्या मूर्ती पाहायला मिळतील. ह्या मूर्ती पाहिल्यानंतर तुम्ही थोडे पुढे गेल्यानंतर मंदिरासमोरच तुम्हाला 2 नंदी पाहायला मिळतील. नंदी पाहिल्यानंतर तुम्ही जेव्हा मंदिरात प्रवेश करता एक वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग पाहायला मिळेल. हे अतिशय सुंदर शिवलिंग आहे. याच्या दोन्ही बाजूला कमळ व फुलांची नक्षी काढलेली असून मंदिरामधील वातावरण आल्हाददायक आहे. मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर तुम्ही जेव्हा त्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस याल तेव्हा तुम्हाला एक छोटी विहीर पाहायला मिळेल. ही विहीर सुद्धा पुरातन विहीर असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या आसपास तुम्ही नजर टाकाल
तर तुम्हाला बरेचसे पाण्याचे टाकी पाहायला मिळतील. इथून पुढे बालेकिल्ल्यावरील झाडीमध्ये असणाऱ्या राजवाड्याकडे वाट जाते. या वाटेमध्ये छोटे मंदिर लागते. या घनदाट झाडीमधील राजवाडा व इतर वस्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. वाडा भव्य असून त्याची पडझड झालेली आहे. त्याच्या भिंती भव्यतेची साक्ष देत आजही उभ्या आहेत. हा वाडा फिरत असताना आपल्याला येथील भव्यता लक्षात येते. विसापूर किल्ला I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Gonna learn the consequence of being incompetent. Mental health is confidence, dreams is a modestness. I'm not here to save the day, that's for you to take away. I could play a million mind games, but instead I say something not illogical, something that is topical. Rub it on and watch it go, make yourself unstoppable. Dreams are irresponsible, but they're always possible. If you just believe, you could be so remarkable. Thoughts in my head, a collage and they spread. I'll be great one day, going off of my meds. No, I'm not giving up, no, I'm not giving in. I will make it to the top, taking off in the wind. I gotta make it, I'm saving every day to taste it. I'm patient, but my mind, it can hardly take it. I'm chasing a dream that I've had for several ages. A vacant, modern kingdom for the taking. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. समाधी सदृश्य जागा दिसते. त्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर पुढे आपल्याला ही एक वास्तू दिसते. ही वास्तू म्हणजे तेव्हाचे दारू कोठार असावे, कारण ह्याचा आकार तेवढाच दारू कोठारासारखा आहे आणि पूर्णपणे चारी बाजूने बंदिस्त आहे. त्यानंतर इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला समोरच बाजूला ध्वजस्तंभ पाहावयास मिळतो. इथून पुढे आपण जात आहोत मुख्य बुरुजाकडे. हे या गडावरचे मुख्य बुरुज आहे. इथून तुम्हाला आसपासचा परिसर पाहावयास मिळतो. ह्या गडावर फिरत असताना तुम्हाला
खूप सारे पाण्याचे टाक पाहायला मिळतात. हे टाक जवळपास 57 आहेत असा अंदाज केला जातोय. गाड्याच्या एका बुरुजावर तुम्हाला तोफेसाठी एक वर्तुळाकार यंत्र केलेले पाहायला मिळते. त्याने बहुतेक तोफेची दिशा व अंतर निश्चित करता येत असावे. याच्याच बाजूला अर्धवर्तुळाकार टेहळणी बुरुज पाहायला मिळते. तसेच चुन्याचा घाणा व भले मोठे जाते पाहायला मिळते. हे तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेच असणार. बाजूलाच 2 तोफा पडलेल्या पाहायला मिळतात. एक पूर्ण तोफ, एक तुटलेल्या अवस्थेत असणारी तोफ. त्यानंतर तुम्ही हनुमान मंदिराच्या बाजूने वर येता तेव्हाही तुम्हाला 2 तोफा पाहायला मिळतात. त्यानंतर तुम्हाला गडावर मिळतं पाहायला हनुमानाचे मंदिर, त्यानंतर बुरुज, तलाव, तसा हा किल्ला पाहायला मिळतो. परंतु आता त्याची पूर्णपणे पडझड झालेली आहे.